हे बघा, हे लोकांना असा त्रास व्हायलाय। हे जमखंडी पूल ते कालिका मंदिर, हे इथं अक्षय हॉस्पिटल आहे आणि हे कालिका मंदिर आहे। हे असं लोकांना कसरत करावी लागते। 7 करोडचं काम म्हण, 7 करोडचा ते जमखंडी पूलचं काम झाला, आम्हाला ते मान्य आहे। ते जमखंडी पूल ते कालिका मंदिरपर्यंत जे पाईपलाईन झालेली आहे, ते पाईपलाईन कुठं जोडले, का जोडले, कसं का काम झालं, याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त आणि फक्त सोलापूरकरांची दिशाभूल झालेली आहे। हे गाड्या बघा, असं फसणार आहे गाड्या। हे पूर्णपणे रस्ता बंद आहे आणि इथं बाजू नोबल हॉस्पिटल आहे आणि जमखंडी पूल ते इथपर्यंत हे पाईपलाईन जोडलेली आहे। हे काय काम झाला, काय झाला, सगळं भ्रष्टाचार आहे। 4-5 महिने झाले काम सुरू होऊन, तरी जशीची तशी परिस्थिती आहे। इथं समोर कालिका मंदिर आहे आणि हे अक्षय हॉस्पिटल आहे। हे अक्षय हॉस्पिटल आहे आणि जमखंडी पूलचं ते काम सुरू होता। 4 महिने झाले काम कंप्लीट झालं म्हण। ते 7 करोडचं काम आहे, आम्हाला मान्य आहे ते 7 करोडचं काम, परंतु हे जे जमखंडी पूल होऊन इथं कालिका मंदिरपर्यंत जे तुमचं काम झालेलं आहे 7 करोडचं म्हणतात, हे जसंचं तसंच काम आहे, याची चौकशी झाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शब्बीर फुलमांबरी। मी तर सध्या पद्मशाली चौकात आहे आणि जे जमखंडी पूलचं जे काम सुरू होता 4 महिने अगोदर, ते काम पूर्ण झालेलं आहे म्हणतात। इथं मागं कालिका मंदिर आहे, तिथं हे पाईपलाईन जोडलेली आहे। जमखंडी पूल ते कालिका मंदिरपर्यंत पाईपलाईन जोडलेली आहे। ते पाईपलाईन 7 कोटी रुपये खर्च करून तिथं पाणी थांबत होतं म्हणून ते काम केलेलं आहे। आज 2 दिवस झाले पाऊस आला, पाणी तसंच आहे। फक्त ते 1 लाख, 4 लाख, 5 लाख मध्ये ते काम होणारा 7 कोटी रुपये खर्च करून सुद्धा काही उपयोग नाही। तुम्ही काय सांगणार आहे का भाऊ? हां, कालिका मंदिरच्या समोर जे काम रोडचं झालेलं आहे, पाऊस आल्याच्या दिवशी पाणी उभारत आहे, तिकडं लोकांना लई त्रास होत आहे आणि खर्च झालं ते भरपूर खर्च झालाय म्हणते। तर हे रोडवर पाणी उभारलेल्या लोकांना त्रास व्हायला आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये ते काम 7 कोटीपर्यंत नेऊन गेले। तरी सोलापूर आयुक्त आणि जे प्रशासन, महाराष्ट्र प्रशासन आहे, त्यांना कडकडीची विनंती आहे आणि भावी खासदार परिणितीताई शिंदे आपल्याला नम्रतीच विनंती आहे, जे भ्रष्टाचार झालेला आहे जमखंडी पूल ते कालिका मंदिरपर्यंत, ते आपण चौकशी करून या सोलापूरकरांना न्याय द्यावा, ही नम्रतीच विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर।